कशाचे त्याला उणे रे कशाचे, ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 4थ्या वचनामध्ये असे म्हटले आहे, माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करीतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करिता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. खरे तर ख्रिस्त येथे शिष्यांशी त्यांचे संभाव्य छळ व त्रास यासंबंधी बोलत आहे. खुद्द प्रभू येशूने मानवाकरिता सर्व प्रकारची हितकारक सेवा केली. दुःखी, कष्टी, रोगी, अपंगांस विसावा, समाधान व आरोग्य देऊ केले. त्याचे उपदेश मनुष्याला नीतिबोध व आत्मिक स्वास्थ्य प्राप्त करून देणारे होते. तरीही त्याचा द्वेष करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. ते त्याला सतत पाण्यात पाहत असत. त्याला मारून टाकण्यासाठी ते योजना आखत असत. किंबहुना तो निर्दोष व निष्कलंक असताना देखील त्यांनी त्याला वधस्तंभावर क्रूरपणे वधिले. पुढे शिष्यांनाही अशाच द्वेष, छळ व त्रासास सामोरे जावे लागेल हे ठाऊक असल्याने प्रभू त्यांच्या मनाची तयारी व्हावी व त्यांनी खचू नये म्हणून त्यांना म्हणाला, जे शरीराचा वध करीतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करिता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. होय, आम्ही ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच त्याने मनुष्य जातीच्या उद्धारासाठी केलेले बलिदान व त्याचे पुनरुत्थान यांवर विश्वास ठेवून नीतिमार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा जग अर्थात सैतानाचे अनुयायी आमचा द्वेष करू लागतात. आम्हाला वाळीत टाकण्यात येते. ते आमची अनेक पटीने अडवणूक करून आम्हाला त्रास देतात. अगदी आमचा जीव घेण्यास पाहतात. अशावेळी जीवाच्या भीतीने आम्ही ख्रिस्तावरील विश्वासापासून दूर जातो व सार्वकालिक जीवनापासून वंचित राहतो. खरे तर जगातील लोक फार तर आमचा प्राण घेऊ शकतात, मात्र ते आमच्या आत्म्याचं भवितव्य ठरवू शकत नाहीत. म्हणून आमच्या शरीराचा नाश करण्यासाठी सरसावणाऱ्या लोकांना भिण्याची आम्हाला गरज नाही. कारण शरीरापेक्षा आमचा आत्मा अधिक मोलाचा असून त्याची नरकातील अनंत काळच्या यातनांपासून सुटका व्हावी हेच अगत्य आहे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला